झापडेन ना धरून. काय केलंस ते? नवीन एकदम घालू नकोस, तुला समजत नाहीये. मग काय लेंगा टेंगाला तुझ्या लागलं कसं? नील नाही आणलेली काय नाही, एवढी खाजग खातात नील आता गेले ना तिथं दुकान. कोकणची माणसं साधी भोळी काळजात त्यांच्या भरली शहाळी, त्यांच्या काळजात भरली शहाळी. तर नमस्कार मंडळी, पुन्हा एकदा माझ्या नवीन ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे. आणि मी आणि आई चाललोय आता दोघी जणी. असा एक घोटाळा झालाय की मी पप्पांचे ओरिजिनल डॉक्युमेंट सगळे छुपून ठेवलेत आणि ते आता त्यांना लागणार आहेत. त्यांचं डोळ्याचं ऑपरेशन करायचं आहे, तर हिला मी आता घेऊन जाते. ते काय मिळत नाहीत. हिचा पोशाख झालेला आहे आणि आता आम्ही दोघी जणी जातोय. ती पण ही घरी आहे म्हणून मी हिला घेऊन जाते चिपळून. चला, कार्ड घेतलंय मी आणि आता आम्ही निघालोय दोघी जणी. आणि इकडे एवढा पाऊस आहे आज खूप पाऊस आहे, खतरनाक पाऊस. आणि आजच जावं लागतंय. मी चिपळूणला असती तर डायरेक्ट घेऊन आले असती. मला तर जायचंय, परत यायचंय. तू बोल, वडिलांसाठी गरजेचं आहे. हा, तू वर घरात नाही नेलं, आज तरी घरात घे. जेव्हा पावसाला जाऊ दे. त्या काकींना काय नाही घेतलं, नंतर काय त्या काकीसला म्हणतात काय नाही. खाली जातो. पिंकाचा रेनकोट घालून तयार उसगावून. आणि आता आम्ही निघालो, लवकर जाऊ लवकर येऊ. सामानजवळचे कागदपत्र देणार आणि तर साच्यात येणार. आम्ही आता पोहोचलो चिपळूणला. पाऊस भरपूर आहे त्यामुळे मंडळी आम्ही आलो इकडे. आता मी आईला घेऊन सवसड्यावर आले आणि काकींकडून घेतलंय आधार. हे बघा, आधार कार्ड घेतलंय आणि आलोय. तिला फसवून घेऊन आले मी. हे काढ आता काढ. तिकडे वरती काकींच्या इथे थांबायचं होतं, आईला बसायचं होतं, पण गाडी पार्क करण्यासाठी अजिबात तिथे जागा नव्हती. वाकडी लावून मी ती गेली आधार कार्ड घेण्यासाठी. वैभवीला पण काय वाटेल बघितलं, पण आईला तिथे थांबायचं होतं, काकींजवळ बोलायचं होतं, पण काय गाडीमुळे मला काय समजलं नाही थांबायला. परत आणेन कधीतरी. मला ओरडत होती, थांबलीस का नाही तिथे, थांबलीस का नाही. स्वतःच पण बघितलं आणि तिने की तिथे जागा गाडी पार्क करण्यासाठी जागाच नाही. नंतर बोलते होय होय. मी बोलले ओरडतील आपल्याला. फसवून घेऊन आली मी हिला. खाली बघा पाय सरेल, माझा पण सरेल, तुला पण सरेल. बोलली होती सवसड्यावर चल, तर नको काय बघायचा सवसडा. आणि आज मी तिला न सांगताच घेऊन आले. मी किती खजू झालं, एवढा पाऊस आहे, अजिबात मोबाईल काढायला भेटला नाही. कसं वाटतंय? धबधबा बघायला घेऊन आली. ती मला गाडीवरून बोलते येतो ग तिकडं मोठा धबधबा आहे, पण तिला माहीतच नव्हतं की मी तिला त्याच्यावरच आणलं बघायला. चिपळूणचा सवसडा म्हणते काय बघायचा, काय बघायचा. सवसडा
आता बघ तिथे जाऊन कसं भारी वाटतं. चप्पल नाही ठेवायची, चप्पल घालून जायचं. चप्पल कशाला काढायचं. म्हणजे 10-12 फोटो काढते. वा बघ आहे की नाही मोठा. हा हो मोठा आहे. बघून कसा वाटला. मोठा आहे ना. मज्जा येते ना. पाऊस कमी आहे म्हणून एवढा तरी. कसा वाटतो. कसा वाटतो आहे ना. पण आलीस की नाही. नाही येणार नाही येणार. कसं सवत्सड आम्ही परत आले आईला घेऊन. आनंद आलाय तिला बघून. एवढा मोठा सवत्सडा कशी बघते बघा. मग वारं बघ तिथं उभी पण नाही राहणार एवढं हे. त्याच्यानेच भिजलेलं होतं. मी तिकडे गेले त्या तिकडे. चल आपण पण इकडं. हा चल. अगं तिथं थांबायला काय आहे. ती थांबायला काय आहे. काढत आहे रेनकोट. पाऊस आहे आणि हिला सांगितलं रेनकोट काढ. आता घाल. पाऊस येतो. पाय पण सरका तिकडे. मग तर मंडळी आमचं तर झालंय फिरून. आईचा सवत्सडा बघून झालाय आणि आता आम्ही चाललोय घरी. पाऊसच बंद होत नाही तरी पण मी व्हिडिओ बनवते आणि बघून डायरेक्टच मला वाटतं आता आम्ही घरी जाऊ. बघा कशी येते मंडळी. आम्ही आता आलोय घरी आणि आता एवढा पाऊस होता की आता अजिबात पाऊस नाहीये. सगळं खतरनाक पाऊस होता. आणि आता बघा अजिबात पाऊस नाहीये. पूर्ण पाऊस गेलाय. आल्यावर आई बघा कशी सगळी लाकडं वगैरे घेऊन चालली. चुलीला लावण्यासाठी लाकडं घेतला नाही तिने. फाट्या हे तिने असं ठेवला नाही खूप बनवून. हा लाकडाचा जास्त खप. आणि बघा इकडे हळद लावली आईने. आणि मी हे लावलेलं केळी, चहापात, इकडे ऊस आणि इकडे मोठी पिवळं सूर्यफुलासारखी पिवळी फुलं येतात ती आहेत. पावसाळ्याचं वातावरण बघा कसं आहे. हिरवळ नुसती घराच्या वरती हिरवळ एकदम. तुम्हाला एवढा वेळ कसा लागला. अगं आम्हाला माहितीच नाही. गाड्यासाठी डोळे बंद करून सगळी गाडी चालली. नंतर कोणाचं लक्ष चढली वर गेली. कुठून जाते दीदीला सांगतो दीदी काशी कुठून होते. नाही काशी चालेल होतं. अरे थांबा खरं ते काशातच जाते पण औषध जायला असं झालेलं. चिपळून होती गाडी. घाबरली काही. मग तुम्हाला देवरुख गाडी नाही मिळाली कशी काय. मग तुम्ही मला फोन का नाही केलात. हे काय केलं.
तू आज नवीन ड्रेस घातलास. माहितीये मला. तुला बोलली 15 ऑगस्टला मी घाल ड्रेस म्हणून. अरे तू साडीचं जाऊ दे. काय मी गप्पच. मला माहिती होतं मी त्या ब्लॉग मध्ये पण सांगितलंय ताई आज मला काय बोल पण तू हे कशी पडलीस ती सांग. मी सकाळी सांगितलं की नाही तुला. असं हे होता तिकडून आणि तिकडून आणि काय? खो-खो खेळत होतो कारण आता हे स्पर्धा आहेत ना तर खो खेळत होतो आणि तिकडून धावत होतो मी. माहित कुठं खाली जास्त काय होत नव्हतं. पाणी होतं गेलं धावत धावत आणि इकडून असं फिरणार होतं. वाट लावायची बडबड बंद कर. दाखव. हे बघ नवीन ड्रेस बघ बघ. तुला आता झापडेन ना धरून. काय केलंस ते नवीन एकदम घालू नकोस. तुला समजत नाहीये. होतं नंतर धावत होता आधी. तेव्हा मी गवळणी घेतलेला. मग काय लेंगा टेंगाला तुझ्या लागलं कसं. नंतर आहे ना मी धावत होती. जाग जाणार नाही आता ना तुम्ही बरोबर. नील नाही आणलेली काय नाही एवढी खाजग खातात नील आता गेले ना तिथं पण दुकान बंद. उशीर मामून नाही ना भीती वाटत होती. किती वाटत होतं? ती मला तर गाडी काही कुठं बिटं गेली तर एवढं डुगू 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 अरे पण तुम्हाला समजत कसं नाही. वाचलं नाहीत अनपड गवार शाळेत कशाला जाता. वाचता नाही येत काय तुम्हाला? बोर्ड वाचता येत नाही विचारायचं तरी नाही ना. शाळा कुणीकडे नाही शाळा एसटी जाणारी कुणीकडे आहे काशात काय बघ आम्ही चढलेलं आणि चढली. वर काही तर चढलं तर आधी एवढा गॅप आहे एसटी येण्यासाठी की तुम्ही वाचू शकता. अगं, वाचायला काय तुम्हाला आणलं नाही. व्हिडिओ बनवत होतं मी आणि व्हिडिओ. व्हिडिओ बनवलं तरी लक्ष काय असा व्हिडिओ बनवलं काय लक्ष हा बाजू चढताना तरी बाजू काढायची येते. पाय माझी. चढवून तरी म्हणायचं बाबा एसटी कुणीकडे जाणारी आहे असं विचारता. अरे पण येऊन येऊन 2च एसट्या येणार आहेत. कासे चिपळूण देवरुख कासे. सगळीच पोरं घाबरली. तन्वी ती सगळी अगं स्वरा कुठे जाते गाडी बघ जा. मी बोललो काका काका ही गाडी कुठे जाते बघतात. ऐकली नाही ते तिकीट काढण्यात घाण येते तर दिदी सांगितलं दिदी गाडी कुठे जाते. नाही नाही ती काशातच जाते. मग शांत झाली सगळी पोरं. आणि पोरं बोलतात की उगीच आले या गाडीत उगीच चढली ती गाडी गेली पण असेल कधीच असं पण गेली नाही. म्हटलं ना की देवरुख गाडी वरती जाते आता. नाही. मग कसला तरी गाडीचा आवाज आला होता. पण जा आता पहिले ते धू. सरबरीत नवीन ड्रेसची वाट लावून टाकला नाही. बघू दे. तर मंडळी भेटू पुन्हा माझ्या नवीन व्लॉग मध्ये. बाय बाय.